आता बस आज दोस्त बोलत होता आज नको जाऊया म्हणून, जरा माझा उद्या पेपर आहे तर आज वाचायचं आहे म्हणून. तर आज नको, ट्यूसडेला जाऊया म्हणत होते. तर आता बस जातो. राम राम तुम्हा सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज म्हणलं तर दोस्तांच्या सोबत जरा बाहेर जायचं पण म्हणलं, म्हणून आलो मी की जाऊया म्हणून. हर संडेला लगभग पुरा हप्ता उन्हामध्ये काम करून करून फिरून पुरा अंग थकलेलं राहतं. तर मी बोलतो त्याला, चल आता संडे आहे, स्विमिंग पूलला जाऊया नाहीतर बावडीला जाऊया म्हणून. तर आज तर तिकडं जायचं आहे. आणि तसंच हे गोबीमध्ये खुरपासाठी बाया पण येणार आहेत आणि ते वाला पण बघायचं आहे. ते हे वाला एक 12 वाजेपर्यंत, काय 12 नाही तर 11 वाजेपर्यंत हे गोबीमधलं चारा काढायचं होते. तर तेवढं होले की दोस्ताला बोलतो आणि दोस्ताच्या सोबत बावडीला तर जातो नाहीतर स्विमिंग पूलला तर जातो. आणि तसंच आता आलो मी शेताला आणि म्हैशांचं दूध पिळून घरला जातो. आणि फटाफट आता किती वाजल्यात माहिती नाही, 7 वाजेपर्यंत परत घरला जायचं आहे आणि मम्मीला घेऊन परत यायचं आहे. मी आता आलो शेतावरून येऊन बस हे वाला एक शेक बनवलेलो मसल गेन करायसाठी. 50 ग्राम चना, 3 केळं आणि 2 खजूर आणि एक चम्मच जेन घालून आता बस हे वाला शेक बनवून पितो. हे आता शेक बनवलो, बस बॉटलमध्ये घालतो आणि शेताला घेऊन जातो. आता परत शेताला जाऊन जरा तिथं काम आहेत ते करतो. आता शेताला आला, अजून बाया पण आले नाही खुरपासाठी ह्या गोबीमध्ये. आणि पुरा कुठं मग तिथं फिरून बघू लागला. एक जागी असं एकदम चांगलं होले, ती थोडे मोठे आणि एकला तर अजून गोबी आले पण नाहीत. तेच जरा बघू लागलो फिरत. आणि कोणचे जरा चांगले मोठे राहिले त्याच्यावरती झाकत आहोत, त्यांच्यावरती ऊन नाही लाग त्याला म्हणून म्हणत होते. तर असंच खालचे 2 पानं तोडून असं वरती झाकत आहो. आता बस केवढं टाईम होलं तेवढा टाईम ना तर हेच काम करायचं. आता तिथं गोबीमध्ये बाया आल्या ती खुरपासाठी, चारा काढायसाठी. आता मी म्हणलं तर आज हे शेतामध्ये पाणी सोडायचं आहे. तर हे वाले असं ड्रीपचे पाईप आहेत ना, ते वाले सगळं ठीक करायचे आहेत तिथं खालच्या साईडला. आता बस ते वालंच ठीक करायसाठी चाललो. आता ह्या शेतामध्ये केवढं होलं तेवढं पुरा पाईप ठीक केला. आता बस हे तर 1-2 तास आहेत. आता पाणी आले, हात पुरा ओल्लं होते म्हणून नाही केलो. आता हे तर होलंय काम. आणि बाया अजून ते गोबीमध्ये खुरपवले आल्यात. ते होल्यानंतरला जरासं घरला जातो, घरला जाऊन जेवून येतो. आणि नंतरला जरा दोस्ताला फोन लावतो, नाहीतर आत्ताच लावून बघतो त्याला, त्यांनी काय करू लागलाय. हे गोबीचं काम होले की तिथं जाऊन जरासं जाऊन येतो स्विमिंग पूल. मी आता घरला जाऊन जेवण घेऊन आलो. हे बगारल्याला भात आणलो. आता बस सकाळी तर जेवलो नव्हतो, तर मम्मीला बोलवतो. आता तिकडं आहेत बांधापाशी, तर मम्मीला बोलवून जेवतो. आणि जेवून ह्यांचं होले की दोस्तासोबत जरा जाऊ. ह्याच्यामध्ये ना आता एक ट्रिप काढायचं होलंय. आता बस अजून एक थोडंसं आहे काढायचं गोबी. ते उद्या येऊन काढतात मग. तर आज 12 वाजल्यात, लगभग ऊन होलंय. तर आता चालल्यात ते, नको केवढं काढायचं होतं तेवढं काढून. आता बस आज दोस्त बोलत होता आज नको जाऊया म्हणून, जरा माझा उद्या पेपर आहे तर आज वाचायचं आहे म्हणून. तर आज नको, ट्यूसडेला जाऊया म्हणत होते. तर आता बस जातो जरा. आता हे तर होलंय. आता बस घरला जातो. घरला जाऊन आंघोळ करून आणि एक जरा मिरची वाटून घेऊन यायचं आहे, तेवढं वाटून घेऊन येतो. मी आता आलो घरला जेवासाठी. आता जेवून
परत शेताला जातो आणि कामं पण आहेत थोडेसे शेतामध्ये, ते वाले पण करू. मी म्हणलं तर आता येऊन बसलो शेतामध्ये, बस आता लोळू लागलो. इथं येऊन बस बघू लागलो आणि म्हैशांना चारा घालू लागलो, जरासा आराम करू लागलो. उन्हामध्ये बसून 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 उन्हामध्ये तर जास्त नाही बसलो, मगर एवढं ऊन आहे का बोलू. लय म्हणजे लय धगी पडू लागले आज. मी ना तिथं बाजूवरती थोडे एक उशीर बसलो होतो. नंतरला आठवण आलं की हे वाला हौद एकदम जास्त पाणी घाण होलंय म्हणून. तर आता हे वाला क्लीन करू लागलो. एक थोडंसं कचरा बाहेर फेकलो, अजून एक थोडंसं आहे, तेवढं क्लीन करून पाणी भरतो याच्यामध्ये. मी म्हणलं तर आता घरला गेलो होतो, मला आठवणच नाही होतं की हे मी हौदामध्ये पाणी पण भरायला लावलो म्हणून. आता हे थोडंसं खाली पण पडलंय आणि हे भरलंय पण. आता परत अजून एकदा घरला जाऊन येऊन इथं शेतामध्ये बसलो आणि आता काय पण काम नाही होतं म्हणून गेलो होतो घरला. आणि तसंच ऊन पण आहे म्हणून चांगला थंड बसलो होतो. मी म्हैशांना चारा कतरून गाठलो होता. आता बस जरा घरला चाललो. घरला जाऊन मम्मी बोलत होती की मिरची वाटून आणायचं आहे म्हणून. तर आता घरला जातो. घरला जाऊन तिथं जाऊन विचारून येतो की ते नको आत्ता वाटतात का संध्याकाळी वाटतात. विचारून मिरची तिथं ठेवून परत येतो मी आता आलो घरला येऊन बसलो आणि तिथं दुकानला जाऊन विचारून पण आलो. ये म्हणत होते, मग अजून एक अर्ध्या घंट्यानंतरला ये म्हणत होते. तर ते मम्मीला तिकडं सोडून त्यांना तिथं सोडून शेतासाठी निघतो. आता मी आता मम्मीला तिकडं दुकानला सोडून आलो आणि तसंच ते 10 रुपयाचा चिप्स आहे तेवाला पण घेऊन आलो होतो. टाइमपास नाही होलाला खाऊया म्हणून. आता बस एवढंसं खाऊन हेवाला जो आम्ही कडबा आणलो होतो ना, त्याच्यावरती तिथं वरती फाटलं आहे. तर त्याच्यावरती ताडपत्री घालायचं आहे आम्हाला काय मी एकटाच घालणार होता, मी एकटाच आहो. तर एवढं थोडंसं खाऊन तिथं ताडपत्री घालतो. ताडपत्री घालून म्हैशांना चारा घालतो चांगलं. मी आता आलो शेतावरून येऊन इथं छतावरती बसलो होतो आणि मी ना रेकॉर्ड करावं म्हणत होतो, मगर रेकॉर्ड होलं नाही. तर आता बस येऊन बसलो. आता काम तर काय पण नाही होतं, रेकॉर्ड करायचं पण काय पण नव्हतं. त्यासाठी आता बस मम्मीला घेऊन येतो. जाऊन मम्मी गेले होते तिकडं, तर घेऊन येतो. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. आता रेकॉर्ड करायसाठी पण काय नाही, म्हणून वरती येऊन रेकॉर्ड करू लागलो छतावर. तर आजच्यासाठी एवढंच होतं. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तसंच तुम्ही कमेंट्समध्ये पण सांगा मला की मी अजून माझ्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्ह करू म्हणून. तर आजच्या